नारायण्यातुं समर्पयामि। आद्यं केशवं नाम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी। हाय, नमस्कार। चला आता आपण देवपूजेला लागूया। आज 6वी माळ लावूया। नवरात्री कशी चालली तुमची? माझी तर ही अशी धावपळीची चालली। देवपूजा, इकडे मुलांसाठी नाश्ता, पराठे बनवते, आलू पराठे, ती तयारी ते चालू आहे। आधी पूजा दाखवते तुम्हाला, त्यानंतर आपण उपवासाचं आज मी नैवेद्य दाखवणार आहे। ही आरती नातू करतो। कंठनाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकर। आरती नारायण्यातुं समर्पयामि। आद्यं केशवं नाम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया, अंबे माते की जय। सदा मोरेश्वरा बाळ तुझाल पोटी। आता आपण शिंगाड्याचा हलवा बनवूया, म्हणजे शिरा म्हणूया आपण। हलवा, शिंगाड्याचा हलवा, पुरी हे सुद्धा नैवेद्य दाखवतात देवीला। मी शिंगाड्याचा हलवा बनवते। हे शिंगाड्याचं पीठ आहे। आता हे पीठ आपण तुपावर छान भाजून घ्यायचं। तूप छान घाला, कारण शिरा बनवायचा आहे आपल्याला। जसं आपण रवा भाजतो गरम तुपात घालून ना, तसा हा तुपामध्ये शिंगाड्याचं पीठ भाजायचं। छान लागतं, अगदी असं वाटतं चॉकलेटचा हे बनवलं आहे हलवा, असं खूप छान लागतो। करून बघा तुम्ही। आणि किती थोडंसं लागतं, मी केवढं पीठ बनवलं त्याच्यात छान होतं आपल्या पुरतं। कोणाला नैवेद्याचं खायचं असेल तेही खाऊ शकतं। तर आता हे पीठ छान असं खरपूस भाजायचं, अगदी मंद अग्नीवर। तर अगदी गॅस फास्ट नका करू, कारण पीठ एक तर हलकं, शिवाय पीठ आहे, त्यामुळे पटकन छान ब्राऊन होतं। मस्त भाजून छान, रवा कसा आपण भाजल्यानंतर ब्राऊन, तसं मस्त होतं। आता देवाला नैवेद्य मी असं ह्या लोकांना काय बनवते त्यातलं तसं करते। पण आता उपवासाचं काय बनवणार ना गोडमध्ये? मग खीर आली मखाण्याची, आणि काही आपण साबुदाण्याची खीर ठेवते, किंवा हे मासा शिरा हे केलं तर आपण खाऊ शकतो, असं काय केलं तर। नाहीतर मग अशी शेव वगैरे बनवते। कशी छान ब्राऊन भाजली आहे बघा, मस्त अशी ब्राऊन होते। एवढ्याशा शिंगाड्याच्या पिठाचे अगदी छान शिरा होतो। 2 वाटी जरा ड्रायफ्रूट टाकले, तुम्हाला जे आवडतील ते टाकले। मी बिंदास असेच टाकले, कारण काय खाणार मीच आहे आणि देव खाणार आहे माझा। मुलं काय, हे ॲक्च्युली शिंगाड्याचं पीठ इतकं पौष्टिक आहे, पण आता हे मुलांना सांगून पडणार नाही। आणि टेस्टीही छान लागतं, पौष्टिक जाऊ द्या, छान टेस्टी लागतं, मस्त लागते। अहो, शिंगाड्याचा हलवा खरंच खाऊसा वाटतो। आता मुलं तोंडालाच नाही लावून बघणार कोणी, तर कसं कळणार? पण खरंच कोणी उपास करत असाल ना, तर देवीला नैवेद्य म्हणून करा आणि थोडं चाखा, छान होतो। आता छान गरम गरम दूध घातलं, पाणी दूध घातलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे।
आणि ह्याचं कसं होतं, असं आपण जेव्हा पाणी टाकू छान असा मिळून येतो. काही असं आता बघा मला पाणी कमी पडलंय, मी वरून घालते, दूध घालते, नाही तर पाणी घालायचं गरम पण तर काही फरक नाही पडत, ते व्यवस्थित मिळून येतं छान असं. अजून अर्धा वाटी पाणी जाईल चांगलं. असं छान मिळून येतं. तूप थोडं जास्तीचं थोडं घातलं तरी चालेल जास्त. माझं काय होतंय आता हे सगळं तुपातलं चाललंय, त्यामुळे त्याचाही मला थोडासा त्रास होतोय. त्यामुळे थोडं तुपाचा हात मी कमी केलाय, तुम्ही घाला. आणि नाही घातलं तरी चालेल, याच्यातही छान मस्त होतो. बघा केवढा झाला आपला शिरा, शिऱ्यासारखा होतो छान, शिऱ्यापेक्षाही मस्त लागतो. ते काय आता ह्याचं शिंगाड्याचं पीठ मिळतं, नाही तसे शिंगाडे असे पर्पल कलरचे असतात, जरा पर्पल कलर असतो त्याचा, असा वांगीसारखा थोडासा कलर व्हाईटवरून. ते असे खलबत्त्यात असे कुटले ना, आता एवढं कोण करतंय हो पहिल्यासारखं. ते जर रवाळ असे असले ना, रव्यासारखे आपणच कुटून व्यवस्थित घेतले ना, तर मग अगदी रव्याला पाटी काढेल आपल्या शिऱ्याला, असा मस्त हलवा होतो. पूर्वी कसे शेजारी आमच्या बंगाली भाभी राहायची, ते लोक असे शिंगाडा अख्खा आणायचे आणि ते असं कुटायचे, आणि मग त्याचा तो कुटलेला शिरा इतका मस्त, वापरे खूपच छान होतो. आणि मग हा असा शिरा आणि पुरी याचं त्यांच्याकडे नैवेद्य दाखवतात. मी आज शिराच ठेवणार आहे, असं मस्त होतो. आता आपला शिरा तयार झालाय. हे बघा कसं छान झालंय, बघितलं का आपल्या शिऱ्याचा रंग खूप छान होतो, मस्त. तुम्हाला वाटेल पिठाचा आहे शिंगाड्याचा, तसा गिळगिळीत होईल वगैरे नाही, अगदी सुटसुटीत छान होतो. हाय, नमस्कार. आज 6वी माळ लागली. आता आपण शिंगाड्याचा हलवा देवीच्या प्रसादीला बघितला, शिंगाड्याचा हलवा केला. तो उपवास ज्यांचे आहेत त्यांचे उपवास कसे चाललेत, काही पदार्थ मी दाखवते उपवासाचे, तुम्हाला त्याचा फायदा होतो का. तसे साधे सोपेच दाखवलेत, अगदी जनरली सगळेच बनवतात तसेच, पण कधी कधी कोणाची पद्धत वेगळी असते. एकच वस्तू त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.